ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा सर्वही मंडळींच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे सर्वही विश्वस्त मंडळी, आपण सर्वही मंडळी आत्मीयता व्यक्त करणारी, या सर्वांच्या सदिच्छेनं 80 वर्षापासून 85 वर्षापर्यंत आयुर्वृद्धी झाली असा अनुभव सांगायला हरकत नाही. जास्ती आयुर्वृद्धी व्हावी किंवा नाही, इच्छा करावी किंवा नाही, हाही एक प्रश्न आहे. आयुष्याचं सार्थक हे अशा प्रकारच्या थोर मंडळींच्या आशीर्वादाने होत असते. अभिवादनशीलस्य नित्यं बुद्धोपसेविनः चत्वारिवश्च वर्धन्ते आयुर्विद्या तपोबलम्. तर याप्रमाणे सर्वही मंडळींच्या सदिच्छेनुसार आणि या थोर मंडळींच्या आशीर्वादानुसार आजचा दिवस सार्थ झाला असं समजायला हरकत नाही. आता एक महत्वाची गोष्ट विस्मरणाने राहिली तर मग काय राहिली काही समजत नाही. सौभाग्य संपन्न कल्याणी काही यांचं पहिल्या दिवशी प्रवचन झालं. बसलेल्या मंडळींचा सत्कार भाऊसाहेब वाकड्यांनी केला, पण त्या आत्मीयतेमुळे उभा राहून सर्व व्यवस्थापन करण्याचं कार्य करीत असल्यामुळे त्यांच्याकडे कदाचित लक्ष गेलं नसेल. भाऊसाहेबांनी ते लक्ष द्यावं अशा प्रकारे महत्वाचा विषय मांडलेला आहे. पूर्ण ब्रह्मापासून पूर्ण जगत निर्माण झालेलं आहे. ते सर्व जगत हे ईश्वर रूप आहे. ईशावास्य उपनिषदाला अनुसरून त्यांनी तो विषय समन्वय रूपाने मांडलेला आहे. द्वैतवादी अद्वैतवादी अशा प्रकारची विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यावेळेस, आणि तशी विरोधी भूमिका नाहीच. आचार्य महाराजांच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा तुच्छ अनिर्वचनीय वास्तवीचे तसो त्रिधा ज्ञेया माया विविधबोधैः श्रौत यौक्तिक लौकिकैः असं सांगतात. हा सिद्धांत आचार्य महाराजांच्या परंपरेचा माया नाहीच आहे. श्रौत बोधाने माया नाही आहे. यौक्तिक बोधाने ती अनिर्वचनीय आहे, इच्छा त्याला, आणि लौकिक दृष्टीनं ती वास्तविक आहे. आणखी काय सांगणार. तेव्हा हा एक मोठा महत्वाचा सिद्धांत समन्वय करून त्यांनी मांडला. आणखी आजचं काम त्यांनी अत्यंत आत्मीयतेनं सर्व मंडळींची एकंदर योग्यता कशी आहे हे अगोदर सांगितलं. मध्ये मध्ये आणखी वेगवेगळ्या रीतीनं त्यांनी वेगळे वेगळे सिद्धांतही मांडले. दुसऱ्या दिवसाचं प्रवचन राहिलेलं आज झालं सर्व. वस्तुतः भारतीय परंपरेमध्ये ईश्वराचं आणखी ईश्वर स्वरूप सद्गुरूंचं अधिष्ठान हे सर्वमान्य आहे. वेद हे त्याला प्रमाण आहे. ज्ञान आणि विज्ञान या शब्दाचा अर्थ टीकाकारांनी भागवतामध्ये ज्ञान आणि विज्ञान या शब्दाचा अर्थ टीकाकारांनी भागवतामध्ये केलेला. त्याचा अनुभव घेणं त्याला विज्ञान असं म्हणतात. शास्त्रज्ञ भौतिक विज्ञान असं आपण हे त्याला नाव आपण भौतिक विज्ञान असंच ठेवतो. आधुनिक विज्ञान
परंतु खरा विज्ञान शब्दार्थ म्हणजे विशेष ज्ञान अनुभव हा शास्त्रकारांच्या मताने हे मुख्य प्राप्त करून घेण्याकरता म्हणून मानव जन्म आहे. मानव जन्म परमेश्वराच्या कृपेनं मिळालेला आहे. वासनेनं जन्म येतो असा सिद्धांत जरी असला तरी त्या वासनांचं ज्ञान असणारा जो सर्वज्ञ परमात्मा आहे तो त्याची वासना कशी आहे ती पाहून योग्य ठिकाणी उत्पन्न करणे त्याचं कार्य आहे. म्हणून परमेश्वर सर्वज्ञ आहे हा संत महात्म्यांचा पूर्ण आणखी विश्वास. आणि सर्वज्ञ परमात्मा आहे हा विश्वास ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे त्याचा प्रपंच आणि परमार्थ त्याच्यामध्ये विरोध राहत नाही आहे, व्यवस्थित होत. सुहृदम सर्वभूताना भक्तिमार्गाचा मोठा सिद्धांत या वाक्यामध्ये भगवान सांगतात. सर्व संत महात्मे आणखी या भगवंताकडे का वळलेले आहे तर सर्व भक्तांचा सर्वांचा तो सुहृद आहे. सुहृद शब्दाचा अर्थ भगवान शंकराचार्य महाराजांनी केलेला आहे. प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणम, दयाळू आहे. माझी पूजा केली पाहिजे, माझं मंदिर बांधलं पाहिजे, त्याच्याकरता राजकारण केलं पाहिजे, नको काय. मंदिर बांधून त्याचं काय करणार आम्ही? किती त्याची मंदिर आहे, संत त्रैलोक्य निर्माण करणाऱ्याला मंदिर बांधून घेण्याची इच्छा कशाला आहे? परंतु एक जे काही शास्त्रीय मार्ग आहे, धर्म ज्याला म्हणतात, त्या धर्माचं संरक्षण करण्यामध्ये सर्वांचं हित आहे ही जाणीव करून देणारी मंडळी, त्याला तुम्ही आग्रही म्हणा, जातीय म्हणा, काहीही म्हटलं तरी त्याला तसं लागू होत नाही. हा आग्रह योग्य आहे. परमेश्वराचं मंदिर स्थान असणं म्हणजे एक प्रकारचं केंद्र आहे, धर्माधिष्ठान आहे. तिथं जाऊन काहीतरी आणखी त्रेतायुगापासून आजपर्यंत चालू आलेला आहे. हा संप्रदाय आणखी इतका दीर्घकाळपर्यंत चालू राहिलेला आहे. याचाही काही विचार व्हावा असा आणखी त्यांचा आग्रह असेल. तर त्याप्रमाणे परमात्मा हा त्याला प्रत्युपकाराची अपेक्षा नाही, निरपेक्ष आहे, नित्यतृप्त आहे आणि सर्वज्ञ आहे. हे त्या संत महात्म्यांच्या बुद्धीमध्ये निश्चित असल्या कारणाने त्यांचं मन केव्हाही शलित होत, मानापमान हो तुल्य, हे काही नुसतं सुभाषित नाही, अनुभव आहे. स्थितप्रज्ञ महात्म्याचं ते एक लक्षण आहे. निरनिराळ्या प्रकाराने स्थितप्रज्ञाची स्वरूप भगवंताने सांगितलेली आहे. त्याप्रमाणे दोन्हीही तुल्य दृष्टीनं पाहणारे संत महात्मे हे सर्व ही ईश्वर रूप आहे, त्यांची भावना झालेली आहे. आणि ईश्वर रूपाने सर्व विश्वात्मा परमात्मा. आता विश्वात्मके देवे म्हणतात, नमो आदि उभा ओंकार स्वरूप विश्वासिया उभा म्हणून ही त्यांची धारणा आहे बुद्धीची. आणि त्यामुळे त्यांना कोणतीही चिंता राहत नाही. संक्रमाची चिंता बाळगणं हा दोष आहे असं नाही आहे, परंतु विरोध निर्माण हो, विरोधी पुरुषही तसे आहे. देवदैत्यांचं युद्ध नेहमी चालू आहे असं उपनिषदामध्ये वर्णन आहे. जे देवदैत्य म्हणजे सत्वगुण आणखी रजोगुण तमोगुण हे जे आहेत मनामध्ये आपल्या, त्यांचं परस्पर संघर्ष अखंड चालू. एखाद्या वेळेला सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, एखाद्या वेळी रजोगुण तमोगुणाचा उत्कर्ष चाललेला आहे. परंतु अशा वेळेला सुद्धा मनाची प्रवृत्ती ही आणखी संयत ठेवून संयमाने आणखी प्रयत्न केलेला असताना त्याला आणखी ईश्वराचं सहाय्य आहे. त्याकरता ईश्वराचं अस्तित्व योगशास्त्रकारांनी मान्य केलेलं आहे. प्रयत्नवादी आहे, ईश्वरवादी
योगशास्त्रकार आहेत झालेले आहेत, पण ईश्वराचं महत्व त्यांनी मुद्दाम मानले. तथा प्रत्यक्षेतना अनुभवा अंतराया भावश्य. मी कोण आहे हे समजून घ्यायला पाहिजे. भगवान रमण महर्षी हेच सांगायचे, मी कोण आहे हा विचार करा. तो अहम सापडत नाही. वेदांत शास्त्रामध्ये त्या अहमचं शुद्ध स्वरूप नाही. तेव्हा तो मी देहापासून देह इंद्रिय मन बुद्धी ह्या सर्वाच्याही पलीकडे तो सर्व साक्षी जो मी आहे, त्या मी पर्यंत आणखी जाता येणं, विज्ञानाची मोठी भूमिका त्याला प्राप्त करून देणं हे ईश्वराचं कार्य आहे. आणि त्या भूमिकेपर्यंत जाण्या जाताना इच्छा पुष्कळ आहे आपल्याला, तरी सुद्धा अनेक प्रतिबंध आहे. शारीरिक आणखी व्याधी आहे, मानसिक आणखी पुष्कळ दुःख आहे. सुखदुःख अनुकूल प्रतिकूल प्रसंग निर्माण झाल्यामुळे मानसिकही आणखी सुखदुःखाचे प्रसंग निर्माण होतात. अशाही प्रसंगाच्या वेळेला सगळे अंतराळ सगळी विघ्न ही दूर करणारी ईश्वर शक्ती आहे. म्हणजे सहाय्याकरता तरी ईश्वर मानायला पाहिजे. ईश्वर नाही म्हणणारा, ईश्वर नाही असं म्हणायचं आणि ईश्वर नाही अमुक म्हणतात म्हणून शापून प्रसिद्ध करायचं, काय उपयोग काय? ज्यांच्या मनामध्ये ईश्वर कृपेल, ईश्वर स्वरूप संपूर्णच्या कृपेल ईश्वर अस्तित्व भावना दृढ झालेली आहे, त्यांना या सांगण्याचा, लिहिण्याचा, छापण्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम नाही. ती अस्तित्व भावना दृढ राहण्याकरता म्हणून सर्व संतांचे प्रयत्न आहे. बाकी तुम्ही सुख भोगा, प्रपंच सोडू नका. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी भैजो आदिपुरुषी अखंडी, त्याला विसरू नका, एवढंच ते सांगत असतात. आणि त्याला विसरू नये याकरता म्हणून ही सगळी मंदिरं जी आहेत ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत चालत आलेली आहेत, ती सर्व मंदिरं म्हणजे धर्माचं अधिष्ठान आहे. धर्माने एक दृष्टी निर्माण होते. तर्कशास्त्र न्यायशास्त्रामध्ये प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण हे श्रेष्ठ सर्वशास्त्रकार मानतात. चार्वाकाने सुद्धा प्रत्यक्ष एकच मानले, पण प्रत्यक्ष प्रमाण नाकारणारा इतका नास्तिक आजपर्यंत कोणी झालेलं नाही आहे. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियांनी जे काही आपल्याला दिसतं, ऐकायला येतं, वास येतो, समजतं वगैरे, हे सर्व ही प्रत्यक्ष इंद्रियांनी होणारं ज्ञान. हे जसं होतं, इंद्रियांचा संबंध त्या पदार्थाचं ज्ञान करून घ्या, हा एक प्रकारचा. आणि दुसरा संबंध त्यांनी जो मानलेला आहे योगच संधिकर्ष म्हणून आणखी तर्कशास्त्रज्ञ मान. योगाभ्यास याचा अर्थ धर्मानुष्ठान, धर्माचरण हे जर व्यवस्थितपणाने चालू असेल. आज आपले केंद्राचार्य कैसाद गुरुजी यांचं संध्या करून मी येतो म्हणा सांगून गेलेलं आहे. माडीवर जाऊन वेळेला झाली. संबंध आयुष्य त्यांनी आपल्या गुरुजींचं अनुकरण करून त्याप्रमाणे त्या कर्मानुष्ठानामध्ये नाही. तर या धर्मानुष्ठानाचं फल म्हणून सांगताना न्यायशास्त्रकारांनी योगच संधिकर्ष म्हणून एक मानले. म्हणजे डोळ्यांनी जरी दिसलं नाही तरी ऋतंभरा तत्वप्रज्ञा याप्रमाणे त्याची प्रज्ञाशक्ती इतकी विलक्षण आहे की त्याला जे दिसतं म्हणा, त्याला जे समजतं ते या इंद्रियाच्या संबंधाच्या पलीकडे. युक्त युजा दोन प्रकार त्यात मानले. युक्त सर्वदा भान चिंता सहजतो ग्रह. मोठे मोठे महर्षी काही काही मंडळी नेहमी विचारल्याबरोबर सांगून टाक, काही डोळ्यांनी दिसत नाही, काही नाही, अमुक होणार नाही, अमुक झालेलं आहे, असं काही काही मंडळी त्याला थोडासा विचार करावा लागतो म्हणतात. असे ना, पण हा एक संधिकर्षण जगाला त्यांनी मानलेला आहे. म्हणजे धर्मानुष्ठान शास्त्राची आज्ञा, ईश्वराची आज्ञा म्हणून जर व्यवस्थित चालू राहिलं तर हाही संधिकर्ष म्हणतो. डोळ्याचा संधिकर्ष असेल
परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचा हा संनिकर्ष आहे. इतरांचं सांगू शकणारा त्याला स्वतःच काही कळणार नाही का? स्वतः आपण केव्हा जाणार आहोत, काय जाणार आहोत, सगळं स्वतःचा मृत्यू काय सगळंच. तर अशा दृष्टीनं धर्माचं फळ हा एक स्वतंत्र सन्निकर्ष निर्माण होतो आणि त्याने त्यालाही आणखी इंद्रिय अतिंद्रिय पदार्थाचं ज्ञान होऊ शकतं असं तार्किक मानतात. योगशास्त्रता ईश्वराचं सहाय्य म्हणून तरी ह्या ईश्वराला माना आणि त्यापेक्षाही पुढची भूमिका तो सर्वांच्या प्रत्युपकाराची अपेक्षा करणारा नाही. माझी पूजा केली किंवा न केली त्याच्याशी संबंध आला, द्वेष करणारा शिशुपालही मुक्त झालेला आहे. बुद्धीचा संबंध त्या परमात्मा तत्वाशी झाला, माध्यम कोणतंही असो, संबंध झाल्याबरोबर तो मुक्त होतो. तर अशा प्रकारचं ईश्वर अस्तित्व हे आपल्याला मान्य आपण करावं, हे सर्व संत महात्मे सांगत आलेले. आणि ही अस्तित्व बुद्धी ते संस्कार आपल्या चित्तामध्ये दृढ होण्याकरता म्हणून असे 45 या वगैरे शास्त्रोक्त कर्म सांगितलेली आहे. आणखी ही जी वर्धावन विधी वगैरे जो सांगितले आहे तोही शास्त्रकारांनी आणखी आपल्या अभ्युदयाच्या दृष्टीनेही सांगितलेलं आहे. दीर्घ आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं, कल्याण व्हावं, ऐश्वर्य मिळावं, यश मिळावं, या दृष्टीनं आणखी हे सगळी ही विधी शास्त्रांनी सांगितली. करण्याची इच्छा पाहिजे, त्यामध्ये काही अमुकच इतकं केलं पाहिजे, अमुकच इतकं दिलं पाहिजे असा काही संबंध नाही. श्रद्धावा हे मुख्य आहे. मनामध्ये शास्त्र श्रद्धा, ईश्वर श्रद्धा, संत महात्म्यांच्या वचनावर श्रद्धा घेऊन त्याप्रमाणे आचरण झाल्यानंतर आपल्याला सर्व ही एकत्र प्राप्त होईल. किंवा हीच सद्भावना, आरोग्य मिळालं हे मिळालं, आणखी मनामध्ये अस्तित्व बुद्धी राहिली नाही तर काय उपयोग? अश्वत्थपेक्षाही 500-500 वर्षाचा काय उपयोग आहे? प्रदक्षिणा घातल्यानंतर त्याचंही फळ आहे, एक विभूती म्हणून मानलेलं आहे भगवंता. पण वृक्ष या दृष्टीनं त्याचं आयुष्य पुष्कळ आहे. तर याप्रमाणे भगवंताच्या कृपेनं सर्वांच्या अंतःकरणामध्ये आणखी भगवत भावना जागृत राहावी याकरता सर्व संप्रदाय, सर्व मार्ग, लोकनाथ तीर्थ महाराज सुद्धा मोठे देवी भक्त होते, देवभक्त होते, भजन करायचे. आज त्यांची जयंती आहे, तेव्हा त्या दृष्टीनं त्याने त्यांच्या द्वाराने आणखी या महाराष्ट्र प्रांतामध्ये हा एक शक्तिपात संप्रदाय प्राप्त झालेला मोठा संप्रदाय आहे. त्याचं विवेचनही करणारे ग्रंथ, संविधानिक ग्रंथही पुष्कळ आहेत. त्या ग्रंथद्वारा काय काय सांगितलेलं याचं विवेचन आणखी डॉक्टर जोशी यांनी 2 भागामध्ये केलेलं छापलेलं आहे. वासुदेव हा संप्रदाय कसा आहे, आत्मज्ञानापर्यंत पोचवणारा अशा प्रकारचा हा संप्रदाय. तेव्हा कोणत्याही संप्रदायाचं नाव होईना आणखी आपण स्वीकार करू. निर्विचार स्थिती मनाची होण्याचा हा संप्रदाय मुख्य. विचारवंत तूष्णीम अवस्था परमोपशांती. शांती शांती शब्दाचा अर्थ शास्त्रकार करतात. मन स्वस्थ बसणं याला शांती म्हणतात. ते स्वस्थ बसत कधीच बसत जागा झाल्यापासून रात्री झोप झाले पर्यंत अनेक विचार ग्रंथ आहेत. त्याच्या चांगले विचार आहेत, वाईट विचार, परंतु सद्विचार हे जास्तीत जास्ती वाढून दुर्विचार कमी करणं, असुरी संपत्ती कमी करून दैवी संपत्ती प्राप्त करून घेणं. शेवटी दैवी संपत्ती तरी काय करणं? स्वस्थ मन, निर्विचार मन झालेलं आहे, आत्मानंदामध्ये लग्न झालेलं आहे. ही शेवटची भूमिका आहे, प्रज्ञाची भूमिका आहे, भगवत भक्ताची ही गुणातीताची भूमिका भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि त्याकरता मार्गदर्शक म्हणून ईश्वराने जग निर्माण केलं, मनुष्य जन्म दिला आणि मार्गदर्शन करण्याकरता सर्व ही संत महात्म्यांना आदेश दिलेला आहे. आणि ते गुरु कर्णधार म्हणून
सद्गुरू हे जगामध्ये कार्य करतायत आणि त्यांच्या द्वाराने सद्वासना निर्माण होतात, वृद्धिंगत होतात, आणखी त्याचं फळ कर्मात त्याला मिळतं. तेव्हा ही अशा प्रकारचा हा सत्कार म्हणजे सर्वांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदिच्छा, या सदिच्छेचा आणखी लाभ झाला असं सांगून आणखी सर्वांची मनोवृत्ती ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावी. नास्तिक्य बुद्धी बाळगणारा हा भारतीय ठरणार नाही, त्याला भारतीय म्हणता येणार. भारतीय म्हणजे ईश्वर कोणीही असो. कल्याण मासिकामध्ये एक गोष्ट आलेली आहे. एक मुसलमान गोष्ट एकादशी करत होतो. आज मला एकादशी आली काही जेवणार नाही सांग अशी ती कथा देतात. ती माझी मासिक आहे, 2-2 लाख कथा वाचणारी मासिक आहे. काही मासिकांचा आणखी लोकांचा उद्वेग करणारी आम्ही पाहिली. आपली पुष्कळ वर्ष झाली. आम्हाला वाटलं इतका लोकांचा उद्वेग करणारी मासिक आहे. यामध्ये हे कल्याण मासिक आम्ही पाहिलं 2 लाखाजवळ खप आहे. म्हणजे असेही लोक आहेत. सर्वासना निर्माण करणारी ईश्वर शक्ती आज भारतामध्ये जागृत आहे, हा एक विश्वास आमच्या मनामध्ये त्यावेळेला उत्पन्न झाला आणि त्यामुळे गोष्ट झाला. तेव्हा याप्रमाणे सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे कल्याण सर्वांचं सुख मिळावं, आरोग्य मिळावं, आणखी दुःख सगळी दूर व्हावी, मंगल प्रसंग सर्वांना पाहायला मिळावे. आज मंगल प्रसंग आहे. आणखी लोकनाथ महाराजांची जयंती आहे, याग झालेली आहे. अनेक आणखी वैदिक मंडळी या ठिकाणी आलेली होती. प्रभू दर्शनात क्षिप्रम क्षिजंते बाबराशे हा म्हणतात. नुसता विप्र समुदायाला अध्ययन करणाऱ्या मंडळींच्या समुदायाचं दर्शन झाल्यानंतर बाबा गुरुकाचे दिवे ज्ञानाला इच्छा करतायत, प्रार्थना करतायत. गुरुचं गेलं पाहिजे. वैयक्तिक सामुदायिक गुरुच फार वाढत चाललेलं आहे. ते गुरुचं गेल्याशिवाय जो जे वांशीव तुझे वाहू प्राणीजात हे राजशासनही करू शकणार नाही. ही जी भूमिका आहे, हे जे फल आहे, जो जे वांशीव तुझे वाहू प्राणीजात हे शक्य आहे का नाही. 40-50 वर्षाचा हा अनुभव आहे. तेव्हा या दृष्टीने हे कल्याण आरोग्य मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, सर्व दुःख दूर झाली पाहिजे आणि असे मंगल प्रसंग पाहायला मिळाले पाहिजे, ज्या पाहण्याचाही आपल्या बुद्धीवर परिणाम. ह्यालाच कल्याण म्हणतात. ह्या कल्याणाची इच्छा संत महात्म्यांनी केलेली आहे, करतायची. त्याप्रमाणे सर्वांचं कल्याण म्हणून कृपेनं व्हावं आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये शास्त्र वेद त्याचप्रमाणे आणखी ईश्वराबद्दल सर्वांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध सद्भक्ती सद्भावना निर्माण व्हावी अशी सर्वसाक्षी सर्वधी प्रेरक परमेश्वराजवळ प्रार्थना करून ते शब्द